नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आज आहे बुधवार आणि काल अमावस्या पण होती, तर म्हणून मग मी आज देव धुवायचं ठरवले. पण काय करते, पहिले सकाळ सकाळ ना जेवण करून आटपून घेते. जेवण वगैरे झालं का मग सगळं कंप्लीट क्लीन वगैरे झालं माझं का मग मी देव स्वच्छ करायला, धुवायला, देवांची आंघोळ करायला घेणार आहे. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या शिप्रा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज मी सकाळ सकाळ व्लॉग चालू केलेला आहे म्हणून असं गाऊनवर आहे, तर समजून घ्या थोडंफार. तर आता मी जेवण बनवायला घेते. जेवणाला करणार आहे कोलबी आणि त्याच्यामध्ये घालणार आहे मी दुधी आणि म्हणजे कोलबीचं कांजीच करणार आहे, दुधी आणि शेंगा घालणार आहे. आता चला पटापट मी हे करून घेते आणि मग सगळं झालं क्लीन आवरून जेवण वगैरे झालं का मग मी देवांची आंघोळ करायला घेणार आहे. कारण की आधीच करायला घेतली आणि मग आपलं धड त्या देवांच्या आंघोळीमध्ये लक्ष नाही आणि धड जेवणामध्ये लक्ष नाही असं होईल. म्हणून कसं पहिले सगळी कामं उरकली ना का निवांत मी छान देवांची पूजा करायला घेणार आहे. तर अमावस्या होती म्हणून स्वच्छ दर अमावस्येला वगैरे मी देव धुवत असते. आठवड्यालाच देव स्वच्छ करते, ते मी स्वच्छ उजळून घेते देवांना. पण आता काल झाली का 2 दिवस होती अमावस्या, काल अर्धीच होती पण तरी पण काल नाही धुतले मी देव. आज धुणार आहे, करणार आहे, स्वच्छ करणार आहे. तर चला पटापट जेवण उरकून घेते पहिले आणि मग बोलते तुमच्याशी. तर मंडळी, आता माझी कोलबीची आंबट झालेलं आहे आणि काल म्हावरवाला आलेला, तर वरती भैया येतो खाली आला होता, तर त्याला म्हटलं काय आहे, तर कोलबी होती, कोलबी घेतली आणि त्याच्यावर पापलेटसुद्धा घेतले. आमच्या वरुणला ना पापलेट खूप आवडतात म्हणून पापलेट घेतले होते. हे बघा, आता त्याला मी हळद, मीठ, मसाला, आलं लसूणची पेस्ट सगळं काही लावलेलं आहे आणि आता ते मी मस्त त्याला लावून मॅरिनेट करायला ठेवते आणि एकीकडे कोलबीचं आंबट पण ठेवलेलं आहे. पटापट जेवण आवरते म्हणजे मला देवांची आंघोळ करायला मी मोकळी. आता ह्याला सगळं असं ना मॅरिनेट करून छान होतं. मोठं पापलेट होतं, तुकडी अगदी भली मोठी पडली बघा, एवढी मोठ्या तुकड्या पडल्या छान, मस्त छानपैकी. बघा बऱ्यापैकी पडलं. 2 पापलेट घेतले होते, 800 रुपये म्हणत होता पण दिले त्यांनी 700ला 2 पापलेट. चांगले दिले, मोठे होते चांगले. काल पण मी केलेलं त्याचं ह्यांच्यासाठी, ह्यांना हे खातात ना मंगळवारचं, ह्यांच्यासाठी मी तळल्या होत्या काल पण तुकड्या. आणि आता वरून गेलेला मामाकडे, तर तो आज येणार आहे म्हणून मग त्याच्यासाठी पण मग मी हे करून ठेवते. तो आला की त्याला दुपारी पापलेट वगैरे तळून देईल. त्याला खूप पापलेट, किती दिवस त्याला पाहिजे होतं, पापलेट पाहिजे, पप्पा पापलेट पाहिजे आणायला सांगत होता. पण कसं पाहिजे तसं असे मोठे येत नव्हते ना, म्हणून आम्ही काही घेतले नव्हते. आता खूप मस्त साईज आली होती पापलेटची, एकदम भारी होते, एकदम छान आणि असं फ्रेश पापलेट आहे. बघा किती मोठ्या तुकड्या आहेत, बघा छान दिसत आहेत ना, मस्त. चला तर मग मी ते सगळं आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. बघा मंडळी, आता माझ्या देवांची सगळी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि माझी पूजाही आता होईल थोड्या वेळाने. सगळं मस्त देव छान असे उजळून घेतलेले आहेत. बघा किती छान दिसत आहेत मस्तपैकी. आणि आता त्यांना फुलं वगैरे सगळी वाहून झालेली आहेत माझी. आता मंत्र उच्चार माझे बाकी आहेत, आता ते मी करून घेते. व्यवस्थित अशी छान पूजा करते, अगदी साखरी संगत पूजा करते. बघा किती छान दिसत आहे, देव उजळलेत तर सुंदर असे झालेले आहेत छानपैकी. स्वामींचं पण बघा दाखवते मी तुम्हाला. इथे मी स्वामींसाठी अशी बैठक बनवलेली आहे आणि गणपती बाप्पा, श्री महादेवांची पिंडी, हे बघा आमच्या कुटुंबातले देव, आई माऊलीचा फोटो. किती सुंदर अशी छान पूजा झालेली आहे माझी. चला आता पूजा वगैरे आटपली, आम्ही आमचं दुपारचं जेवण आवरून घेणार आहोत आणि मग परत भेटूया आपण. चला. गुड इव्हनिंग मंडळी. आता संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही आणलेला आहे खिमा, हा बघा, आणि मटण पण आणलेलं आहे. मटण सुक्का करणार आहे आणि खिमा थोडासा असा ओलसरच करणार आहे. हे बघा आता ठेवलं आहे मी कांदा फ्राय करायला. पटापट आता खिमा वगैरे करून घेते. खिमा असाच आपलं कांदा घालते, टोमॅटो घालते आणि
जसं मटण करतो तसंच किमा करायचा सहसा. तर कांदा चांगला फ्राय झालेला आहे माझा. त्याच्यामध्ये घालते आलं लसूणची पेस्ट. हे बघा, मी आधीच थोडासा फोडणीला ना मसाला घातला होता, कारण की आम्हाला तरी यायला पाहिजे म्हणून. आता पटापट करते, कारण वरूनला लागली आमचा भूक म्हणून. हे बघा, आता पटकन फोडणी घालते, दाखवते मी तुम्हाला. कांदा चांगला व्यवस्थित झालेला आहे फ्राय. थोडंसं गॅस लो केलं आहे, तर त्याच्यात थोडंसं मी टोमॅटो घाललं आहे, थोडीशी कोथिंबीर घालते. नंतर पण झाल्यावर घालणार आहे कोथिंबीर, पण आता सध्या घालते पहिले. बघा, घालते ना, लागतं आहे थोडंसं, त्यासाठी आपण त्याच्यात घालायचं पाणी. हे बघा, आता मी थोडंसं ना जरासं पाणी घातलं आहे किंचित, म्हणजे जेणेकरून त्याला खाली लागणार नाही. आणि पुन्हा आता थोडासा मी आमचा आगरी कोळी मसाला घालते. तिखट आहे मसाला, त्याच्यामुळे थोडासाच घातला आहे. आधी घातला होता कारण मी 1 चमचा, आणि आता थोडासाच घातला आहे. गरम मसाला पण घातला आहे त्याच्यामध्ये. आता ती चांगली ग्रेव्हीच मेन असते. मटण असो, चिकन असो, कसली भाजी असो, ग्रेव्ही एकदम व्यवस्थित आपली झाली ना फ्राय, का मग ती भाजी किंवा मटण चिकन व्यवस्थित छान होतं अगदी. आता अजून हे झालेलं नाही आहे. आता त्याला थोडीशी ना साईडनी तरी वगैरे सुटेल आणि तो मसाला व्यवस्थित भाजला जाईल, त्याच्यातला कच्चेपणा निघून जाईल, मग तो व्यवस्थित होईल. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये किमा घालूया. हे बघा, आता कसा मस्त व्यवस्थित तरी सुटले, मसाला एकदम व्यवस्थित फ्राय झालेला आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया किमा. चला, किमा घालते आता मी ह्याच्यामध्ये. हे बघा, हा किमा घालते. धुतला आहे मी तो किमा व्यवस्थित. आणि तो चांगला आता पहिले ना ह्याच्यात फास्ट गॅस करायचा आणि जरासा फ्राय करून घ्यायचा. चला मग आता आपण बनवायला घेत आहोत सुकं मटण. त्यासाठी मी हे तेल ठेवले गरम करायला. एकीकडे खिमा शिजतोय कुकरमध्ये, तर पटापट आता आपण मटणाला पण फोडणी मारून घेऊया. त्यासाठी तेलामध्ये थोडासा मी टाकणार आहे गरम मसाला बघा, आणि त्याच्यातच टाकणार आहे 1 चमचा आपला आगरी कोळी मसाला. तेल जास्त नाही घातलं, थोडंसंच घातलं. तर त्याच्यामध्ये पटकन आपण कांदा घालायचा. कांदा घातला, मस्त मसाल्याचा वास आला, एकदम सुगंध आला सुंदर. तेल फार कमी घातलं बघा मी तेल, कारण ना मटणाला ऑलरेडी चरबी आहे. त्यासाठी पहिले मी कांदा फ्राय करून घेते. तर हे बघा, आपलं ग्रेव्ही चांगली झालेली आहे व्यवस्थित फ्राय. त्याच्यामध्ये मी आलं लसूण टाकलं. ह्याच्यामध्ये मी टोमॅटो नाही घातलेले आहे, फक्त आलं लसूणची पेस्ट टाकली, कोथिंबीर घातली, कांदा घातला, एवढं. आणि आपले मसाले घातले बस. आणि ते एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. थोडंसं मी गरम पाणी घालणार, तसं मटण आहे ते शिजायला आता पाणी त्याच्यात थोडं तरी पाहिजे, भले ते सुक्कं करायचं असलं तरी पण. आता हे एवढी ग्रेव्ही त्याला बस आहे. जास्त कसं आम्हाला ग्रेव्ही रस्सा नको आहे, एवढं सुक्या ह्याला एवढं बस आहे. आता मी ते मटण त्याच्यामध्ये घालणार आहे. तर मी पहिले त्याच्यात थोडंसं मीठ घालते. हे बघा, त्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर मी मटण पण पटकन टाकलेलं आहे आणि चांगलं आता असं व्यवस्थित तो मसाला त्याला कोटिंग करून घेतला. आणि आता हे गरम पाणी झालेलं आहे ना, ते अगदी थोडंसं किंचित घालणार मी त्याच्यामध्ये आणि पटापट शिट्ट्या देणार मस्तपैकी. आणि शिट्ट्यात मटण झालं की तुम्हाला मी दाखवणार. एकीकडे हे बघा, इथे ह्याच्यात खिमा पण झालेला आहे. त्याचा मी गॅस बंद करून टाकते. पाणी पण गरम उकळलं आहे चांगलं व्यवस्थित. आता हे त्याच्यात मी थोडं अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे, दाखवते बघा तुम्हाला. गरम पाणीच घालायचं आणि पटापट करायचं असेल ना तर ते कुठे ताटावर ठेवत बसा पाणी आणि वाट बघत बसा. हे बघा, इतपत पाणी ठीक आहे. आता ते शिजण्यापुरतं एवढं तर पाहिजे, नंतर ते व्यवस्थित सुकं होणार आहे. त्याच्यामध्ये मी टोमॅटोही नाही घातलं आहे आणि वाटणही नाही घालणार आहे, बिना वाटणाचं केलं. खिमा पण बिना
वाटणाचं वाटण म्हणजे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं नाही आहे मी याच्यामध्ये. आम्हाला सहसा वाटणाचं मटण चिकन आवडत नाही म्हणून. तर हे बघा आता हे सुक्कं झालं ना का डिश वाढल्यावर मी तुम्हाला दाखवते बरं का. चला मंडळी बघा आता माझं खिमा पण मस्तपैकी छान तयार आहे, व्यवस्थित झालं. एकदम सुक्का पण नाही केलं आहे ड्राय, आणि मटण पण एकदम ड्राय नाही केलं आहे, सुक्कं साफ. थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे, एकदम सुक्कं पण कसं खाणार नाही का. आणि आता हा खिमा वाढला आहे, आता मी मटण पण वाढते आहे. हे बघा जर असा रस्सा आहे त्याच्यात ठीक आहे, असू दे, तेवढा तर रस्सा पाहिजे नाही का. हे बघा किती छान दिसते. ही आहे नळी. हा हा एकदम पण सुक्कं नाही आहे, असं छानशी थोडीशी ग्रेव्ही आहे. आता त्याच्यावर मी मस्त कोथिंबीर घालते आणि जोडीला आपली आगरी कोळी स्टाईलची मस्तपैकी भाकरी. हे बघा ही भाकरी छान. चला कोण कोण येतं आहे आमच्याकडे जेवायला आता. तर आता मी तुम्हाला ही खिमा दाखवला, मटण सुक्कं दाखवलं, तर तुम्हाला आवडलं का. बिना वाटणाचं आहे, वाटण दोन्ही याच्यात घातलेलं नाही आहे. तर कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता मी देते मी वरुणला, बघूया कसं तयार तो सांगतो आहे, काय टेस्ट झाली आहे ते. चला मग मंडळी या, किती छान ताट सजले बघा. मस्तपैकी मटण आहे, खिमा आहे, कोशिंबीर आहे बरोबर, मस्तपैकी आमच्या आगरी कोळी स्टाईलच्या भाकऱ्या आहेत. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. ताट बघा किती छान सजले आणि मस्त असं स्पायसी झालेलं आहे ना, इतकं छान झणझणीत आहे. मटण पण सुक्कं दोन्ही सुक्कंच केलेलं आहे, एवढी ग्रेव्ही नाही केली, थोडीफार ग्रेव्ही केलेली आहे. तर चला या मग मंडळी तुम्ही पण आमच्याकडे मटण खायला, आणि तुम्ही पण असं करून बघा आणि मला नक्की सांगा कसं वाटलं माझं तुम्हाला रेसिपी. आणि चला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा येईन. तर आज तुम्हाला मी छान असं रेसिपी दाखवली आहे. तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मग चला बाय, गुड नाईट.